पेशंट आपल्याकडं गंगापूर तालुक्यातून आलेलं आहे. पेशंटला दोन्ही हातपण जड पडतात आणि पायाला खूप वेदना आहेत. 3 वर्षापासून वेदना आहेत ना? 3-4 वर्ष झाले. हां, ठीक आहे. आता आपण त्यांची ट्रीटमेंट करून घेऊ आणि नंतर त्यांचा रिव्ह्यू विचारू आमचा. लूज 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 करा, बोट लूज. झोपायचं खाली. लूज 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 आता धरा इथं पॅक. लूज पकडा इथं. लूज बस. लूज एकदम लूज 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 लूज. सरळ दाखवा. असं तिकडं चालत जा. बघू शकता पेशंटच्या पायाला भरपूर प्रमाणात फरक पडला. चालायला पण त्रास होत होता त्यांना पहिला. आता मोकळे चालतात. किती फरक पडला आता? पायाने वेदना ह्या कमीच झाल्या इथल्या. किती? 50-60% कमी झाल्या. हां, 50 ते 60% पायाच्या वेदना कमी झाल्या. त्यांना सायटिकाचा त्रास होता. त्यांनी ट्रीटमेंट पण घेतली होती बाहेर, पण तेवढा पुरता फरक नाही, पडत. फरक काहीतरी पडला तेवढा पुरतच पडला. अच्छा. आणि हात आहे ना हे मुंग येते हाताला. आता मोकळा किती वाटतं हात? हात चांगला मोकळा नाही वाटत. हा अच्छा, आपण ती एक सेटिंग करू अजून. बाकीचं हे पाठीच थोडं मोकळं वाटून राहिलं. एक सेटिंग घेऊ त्याची अजून हातासाठी. हां बाकी होऊन जाईल. मग तशा 4 सेटिंग करावं लागतील. दर हप्त्याला यावं लागेल तुम्हाला. होऊन जाईल ते क्लिअर. आता आपली पुढची सेटिंग बाकी आहे अजून, ती करून घेऊ. आपली आता कायरोप्रॅक्टिक झाली पहिली. कशी वाटली ट्रीटमेंट? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं का? नक्की. पाय तर लगेच मोकळा झाला माझा. पाय मोकळा होता. पाय मोकळा. जा त्यांना तिकडे घेऊन 1 नंबरच्या रूममध्ये.